नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत नाश्त्याचा एक साधा आणि सोपा पदार्थ, तो म्हणजे स्पंज डोसे। स्पंज डोसे करण्यासाठी आपण इथे पाहू शकता मोठ्या म्हणजे आपली ही जी वाटी आहे, डाळी दिसत आहेत ती वाटीनेच सगळं प्रमाण घेतलेलं आहे। 3 वाट्या तांदूळ घेतलेत, जुने तांदूळ। त्यानंतर उडीद डाळ अर्धी वाटी, त्यापेक्षा कमी म्हणजे पाव वाटी चणा डाळ, नंतर पोहे छोटी अर्धी वाटी। आणि आता इथे मेथी घेतलेली आहे 1 चमचा। मेथी फर्मेंटेशनसाठी वापरतो आपण, त्यामुळे पिठाला छान टेक्स्चर येतं आणि डोशांची टेस्ट देखील खूप छान लागते, खूप छान फ्लेवर येतो आपल्या डोशांना। एक भांडं घेतलं आहे आपण, ज्यामध्ये आता आपण मिक्सिंग करणार आहोत। तांदूळ घेतलेत, त्यात डाळी, उडीद डाळ टाकली, नंतर हरभरा डाळ, पोहे आणि मेथ्या। पोहे आपण नंतर देखील टाकू शकतो। छान धुवून घ्यायचे 3-4 पाण्याने। नंतर म्हणजे वाटताना पोहे आपण नुसते कोरडे पोहे जरी वाटताना टाकले तरी चालू शकतात। आता हे डबल पाण्यात छान 5 ते 6 तासासाठी फर्मेंट करण्यासाठी वॉश केल्यानंतर ठेवून द्यायचे। 5-6 तास भिजल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता। आता टेक्स्चर आपलं किती छान आले, ते खूप छान दिसतात। हे असे भिजलेत पूर्ण तांदूळ आणि खूप डाळी वगैरे छान फुलतात एक 5-6 तासांमध्येच। आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। वाटताना आपल्याला ज्या पाण्यात आपण भिजवलं होतं तेच पाणी वापरायचं, म्हणजे त्याला छान टेक्स्चर येतं। छान बारीक वाटून घेतलं आपण। आता आपल्याला हे एक 10 ते 12 तासांसाठी छान असं फर्मेंट करून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं। थंडीमध्ये याला थोडा जास्त वेळ लागतो। तवा तापवून घेतला आहे, आपलं पीठ पण तयार आहे। तेल लावून घेतलं आहे त्याला। आता आपले पीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हवं तेवढंच एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। सगळ्या भांड्यामध्ये मीठ मिक्स करायचं नाही। आता छोट्या भांड्यात काढून घेतले, त्यात कांदा, कोथिंबीर आणि मिरची एवढं टाकून छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करून घेतलं आपण। कांदा आणि मिरची टाकून सोडा अगदी चिमूटभर टाकला आहे। नंतर मीठ, तुम्ही काळं मीठ किंवा साधं मीठ कोणतंही वापरू शकता। छान मिक्स केल्यानंतर कोथिंबीर टाकली आहे। कोथिंबीरीमुळे छान रंग येतो आपल्या डोशांना। छान पसरवून घ्यायचं आहे। तवा तापला आपला। 2 ते 2.5 चमचे बॅटर टाकून छान आपल्याला हवा त्या आकाराचा आपण डोसा पसरवून घ्यायचा आहे। छान जाळी सुटली आपल्या डोशांना। झाकण लावून घ्यायचं आहे आणि उलटवून घ्यायचं आहे। पाहू शकता एका बाजूने रंग किती छान आला आणि दुसरी बाजू देखील आपली आता तयार आहे। बटर लावून चटणी किंवा सॉससोबत देखील तुम्ही हा छान सर्व करू शकता। मधल्या वेळेच्या खाण्यासाठी छान उपयोग होतो। दुसरा डोसा टाकला आपण, याला देखील जाळी पाहू शकता किती छान आली होती। आता ही बाजू आपली राहिली आहे। एक बाजू झाली छान खरपूस, आता ही दुसरी बाजू आपण छान भाजून घेणार आहोत। दुसरी बाजू देखील तयार आहे। कसं वाटलं मित्रांनो? थँक्यू।